Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे नेत्ररोग म्हणजेच डोळ्यांचे विविध आजार आणि त्यावरती असणारे श्री विश्ववल्लभ उपचार. याविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज श्री आबासाहेब गडदे आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय वैद्यराज श्री आबासाहेब गडदे यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज आबासाहेब गडदे यांनी विशेष करून आयुर्वेदाचार्य आणि त्यानंतर खास करून आयुर्वेदामध्ये MS ही नेत्ररोगामधली पदवी संपादन केलेली आहे आणि त्यानंतर याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर डोळ्यांच्या आजारांवरती मूलभूत संशोधन त्यांनी केलेलं आहे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र या ठिकाणी. मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं वाटतं की गेली 20 वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय सेवा अहोरात्र देत असताना वैद्यराज आबासाहेब गडदे यांनी हजारो डोळ्यांच्या रुग्णांना किंवा ज्यांना डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना बरं केलेलं आहे, त्यांचं अंधत्व दूर केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला कोणतीही डोळ्यांशी निगडीत समस्या असो किंवा आजार असो, ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की डोळ्यांचे विकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर डोळे येणं किंवा डोळ्यांना ड्रायनेस असणं, ते सुकणं किंवा कॅटरॅक्ट मोतीबिंदू सगळ्यांना माहिती असतो. त्याच्या पुढे जाऊन ग्लॉकोमा सारखा आजार ज्याला काचबिंदू म्हटलं जातं. त्याचप्रमाणे रेटिनाशी निगडीत समस्या ज्याला गेल्या काही वर्षात डायबिटीसच्या विकारामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचं प्रमाण खूप आपल्या समाजात वाढलेलं आहे. त्याच अनुषंगाने अंधत्व येण्यासाठी मॅक्युलर डिजनरेशन हाही एक आजार कारणीभूत ठरू शकतो. अशा विविध कारणांनी आज नेत्ररोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मला वाटतं एक आशेचा किरण आहे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर मिळणार आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र प्रामुख्याने पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. पुण्यामध्ये सदाशिव पेठ आणि त्याचप्रमाणे सिंहगड रोड, धायरी फाटा या ठिकाणी मुख्य दवाखाने आहेतच, पण त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक, सांगली या ठिकाणी मुख्य दवाखाने आहेत. आणि त्याचप्रमाणे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र यांच्या शाखा सोलापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी सुद्धा आहेत. एवढंच नव्हे तर आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील रुग्णांना सुद्धा आज हे सर्व नेत्ररोगावरील उपचार मिळू शकणार आहेत. फक्त ह्या नेत्ररोगावरील उपचारांचा, डोळ्यांवरील उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म सेंटर ह्यांचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि विशेष करून ही जी उपचार पद्धती आहे श्री विश्ववल्लभ उपचार ह्याचा आपण लाभ घेऊ शकता. जागरण, वाचन यामुळे माझं विजन कमी होत चाललं होतं. डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून मुंबईच्या दादरच्या त्यांच्या असणाऱ्या दवाखान्यामध्ये मी एक दिवस त्यांची भेट घेतली. तर इथं अत्यंत चांगल्या प्रकारची असलेली यंत्रणा, त्यानंतर निसर्गोपचार पद्धतीनं केले जाणारे इथले उपचार, निसर्गोपचार पद्धतीनं आमचे डोळे चांगले होऊ शकतील असं मला पूर्णपणे खात्री वाटली. तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. अर्थातच पहिला प्रश्न या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझा नेत्ररोगाविषयी, डोळ्यांच्या आजारांविषयी आहे. आपण स्वतः MSc पदवी संपादन केलेली आहे नेत्ररोगामध्ये आणि आवर्जून मला विचारायचं वाटतं की डोळ्यांमध्ये आपल्याला एक नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कोणकोणत्या समस्या जास्त दिसतात, कोणत्या प्रकारचे पेशंट्स आपल्याकडे जास्त येतात, काय सांगते? मुळात डोळ्यांचे आजार खूप आहेत, पण प्रामुख्यानं येणारे आणि सततचे जाणवणारे आणि अंधत्वापर्यंत घेऊन जाणारे हे डोळ्यांचे मॅक्झिमम आजार आहेत. अगदी अश्रुग्रंथीपासून की मागच्या नसांपर्यंत अगदी छोट्यापासून मोठे आजारपण असे आहेत किंवा छोटे असे आजार आहेत की प्रत्येक विकाराकडे जर आपण लक्ष नाही दिलं गेलं, छोट्या आजारांकडे लक्ष नाही दिलं गेलं, त्याचं पर्यवसन अंधत्वापर्यंत जाऊ शकतं. उदाहरण दाखलच घ्यायला झालं तर लॅक्रिमल ग्लँड म्हणजे जे अश्रुग्रंथी जे आहेत त्याचं फंक्शन हॅम्पर झालं. काळ्या बुबुळावरती जी टियर फिल्म तयार होते ती ब्रेक व्हायला लागते, डोळा कोरडा पडायला लागतो आणि काळा बुबुळ नंतर पांढरा पडून अंधत्व येतं. त्याचसोबत काचबिंदू नावाचा विकार आहे जो आतल्या ॲक्वेस ट्यूमर ड्रेन होतं आणि ती सिस्टीम, ते ड्रेन होण्याची जी सिस्टीम हॅम्पर व्हायला लागली की डोळ्याचं प्रेशर वाढायला लागतं. त्याचा परिणाम स्वरूप मागची जी मेंदूकडे जाणारी ऑप्टिक नर्व आहे ती डॅमेज होते आणि त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोपी, ज्याच्यात ती सुकतेने पूर्ण अंधत्व यायला लागतं. व्हिट्रायटिस नावाचा जो वेगळा विकार आहे ज्याचं लेन्स आणि पडदा, रेटिना याच्या मध्ये जी पोकळी आहे त्याच्यात जे पाणी आहे त्याला म्हणायचं व्हिट्रस जेली. ते ज्या वेळेला इन्फेक्शन व्हायला लागतं, त्याला ज्या वेळेला सूज यायला लागते, ते ज्या वेळेला खराब व्हायला लागतं त्यावेळेला व्हिट्रायटिस होतो आणि पडद्याचं पोषण हॅम्पर झाल्यामुळं मग पडद्याला सूज येणं,
पडद्यावरती रक्तस्राव होणं, काही कारण नसताना दिसायला कमी व्हायला लागणं, ही लक्षणं दिसायला लागतात. तरुण लोकांना आपल्याला मधुमेह किंवा डायबिटीस होताना दिसतो. तर हे अगदी 25 आणि 30 वयोगटापासून चालू झाल्यानंतर की मात्र त्याच्या शरीरावरती तर परिणाम होतोच, पण त्याच्या डोळ्यावरती परिणाम मोठा आहे. मग काही लोकांना पडद्याला सूज येते, काहींना ब्लिडिंग व्हायला लागतं, काहींना रक्ताचे स्पॉट व्हायला लागतात, काहींना पडदा निसटतो आणि काही लोकांना हे सगळं एकत्रित दिसायला लागतं. ह्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात. ह्या सगळ्या विकारांबाबतीत म्हणजे जसं म्हटलं डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, रेटिनल डिटॅचमेंट आहे, ऑप्टिक न्यूरायटिस आहे, ऑप्टिक ॲट्रोपी आहे, केराटोकोनस आहे, विट्रायटिस आहे, कंजंक्टिव्हायटिस आहे, ड्राय सिंड्रोम आहे. ह्या कोणत्याही कारणानं डोळ्यावरती येणारा परिणाम घालवण्यासाठी आयुर्वेदा इतकं शाश्वत आणि हमखास शास्त्र कोणतंच नाही. शास्त्रकारांनी पिंडी, बिडालक, शिरोवेष्टन, नेत्रसेक, आच्छोतन, पुटपाक, तर्पण, गंडूश, नस्य ह्या सगळ्या गोष्टींचा वापर मूळ शरीरशुद्धीसोबत करून तर डोळ्यांच्या अगदी असाध्य वाटणाऱ्या, आधुनिक शास्त्रानुसार असाध्य वाटणाऱ्या आजारांवरती खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा वापर करून चांगल्या पद्धतीनं मात नक्की करता येऊ शकते. पेशंट आल्यानंतर पेशंटची पूर्ण काळजी हे टॉप टू बॉटम घेतली जाते. डॉक्टरांचं बारीक लक्ष आपल्या रुग्णावर असतं. कुठपर्यंत सुधारणा आहे किंवा तो आल्यानंतर कसा आहे, नंतर कसा आहे, याची संपूर्ण काळजी डॉक्टरांनी स्वतः घेतली असते आणि स्टाफ खूप अतिशय कोऑपरेटिव्ह आहे आणि कुठे शॉर्टकट मार्ग नाही. याच बरोबरीने मला सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की केवळ डोळ्यांचे आजारच नव्हे तर विविध असाध्य आजारांसाठी आज श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र एक आशेचा किरण बनलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विविध आजारांचं प्रमाण वाढतंय, ज्याच्यामध्ये जीवनशैलीशी निगडीत आजार, ज्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार आहेत, मेंदूशी निगडीत समस्या म्हणजे पॅरालिसिस, स्ट्रोकचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि त्याच अनुषंगाने फॅटी लिव्हर, थायरॉइड किंवा कॅन्सरसारखे आजार सुद्धा खूप वाढत आहेत. तर ह्या असाध्य आजारांवरती आशेचा किरण आहे श्री विश्ववल्लभ उपचार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र पुण्यामध्ये 2 मुख्य दवाखाने आहेतच, जे सिंहगड रोड, धायरी फाटा आणि सदाशिवपेठ या ठिकाणी आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक, सांगली, नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड ह्या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळणार आहे. पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रुग्णसुद्धा ह्या सेवेचा लाभ घेऊ शकतात, कारण आपल्याला ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन हे उपलब्ध आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात हे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व डोळ्यांच्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. तर सर, ह्या अनुषंगाने पुढे अर्थातच मला विचारावंसं वाटतं की जे पुढच्या भागातले डोळ्यांचे आजार आहेत त्यामध्ये कशा रीतीने एकंदरीतच लक्षणं दिसतात आणि काय काय उपचार केले जाऊ शकतात, काय सांगता येईल? सुरुवातीच्या डोळ्याच्या पुढच्या भागापासून सुरुवात करूयात. ड्राय सिंड्रोम. अश्रुग्रंथीमध्ये विकृती यायला लागते, तशी ती टिअर फिल्ममध्ये दोष यायला लागतो आणि मग डोळे कोरडे पडल्यानंतर ज्या वेळेला आपल्या पापण्या काळ्या बोळावरती घासायला लागतात, कारण अश्रूच तयार व्हायचं बंद होतात, त्यानंतर पूर्ण काळा बोळ खराब व्हायला लागतो आणि कायमस्वरूपी अंधत्व येतं. मग ह्याची ट्रीटमेंट करताना आम्हाला त्याच्या शरीरात कुठला मलावस्तंभ आहे का, त्याला लिव्हरचा आजार आहे का, त्याला आतड्याचा दोष आहे का, त्याला संग्रहणी आहे का, त्याला जिरलेलं पित्त आहे का, ह्याचा विचार करून त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट करावी लागते आणि साईड बाय साईड मग डोळ्यांची ट्रीटमेंट करावी लागते. ते केलं तर मग अश्रुग्रंथींचं कार्य पूर्ववत नॉर्मल व्हायला लागतं. अश्रू पुन्हा सिक्रेट व्हायला लागतात. ते अश्रूंचं बाष्पीभवन लवकर होतं, ते कमी व्हायला लागतं आणि आपल्याला ड्राय सिंड्रोम हा कायमचा बरा करता येतो. गेल्या 5-6 वर्षापूर्वी माझ्या डोळ्यांमधून रक्तस्राव होत होता. मी बरेच ट्रीटमेंट घेतली, पण डॉक्टर गडदे यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी पूर्णपणे बरी झाली. आपण आता जाणून घेतलं की ड्राय आय विषयी, ज्याच्यामध्ये डोळ्यांना कोरडेपणा येणं आणि त्यामुळे उद्भवणारं अंधत्व हे आपण आता टाळू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला श्री विश्ववल्लभ उपचारांची कास धरायची आणि त्यासाठी कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व डोळ्यांच्या विकारांवरती मात करू शकता. एका नातेवाईकांनी मला सांगितलं डॉक्टर आबासाहेब गडदेंकडे मी आले, त्यामुळे तिथे जे पंचकर्म ट्रीटमेंट आणि औषधोपचार घेतले त्यामुळे माझ्या दृष्टीमध्ये खूप सुधारणा झाली.
आणि मला इथे खूप छान ट्रीटमेंट मिळाली. मी आभारी आहे सगळ्यांची. तर सर आपण आता ड्राय आय विषयी सांगितलं, तसंच डोळ्याच्या पुढच्या भागामध्ये कॉर्निया जो आहे त्यालाही विविध आजार होतात. किरेटोकोनस विषयी काय सांगता येईल? काळ्या बोवळाचा शेप बदलणं. आयुर्वेदात मात्र त्याचं निदान वात रक्त केलं जातं. तसं काळ्या बोवळ्याच्या ठिकाणी ज्यावेळेला रक्तातला वात वाढायला लागतो त्यावेळेला काळ्या बोवळाचा शेप बदलायला लागतो, तो झपाट्यानं बदलायला लागतो आणि एकाच स्टेजला अंधत्व यायला लागतं. वात रक्त हा आजार आधुनिक शास्त्रानुसार जरी असाध्य वाटत असला तर आयुर्वेदात तो साध्य विकार आहे. त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदात चरकशोषध वाग्बडात खूप चांगल्या पद्धतीनं वर्णन केलेली आहे. आणि त्याच वात रक्ताची ट्रीटमेंट ज्यावेळेला आपण केराटोकोनससारख्या विकारांमध्ये करायला लागतो, मग त्याच्यात तरपण येतं, त्याच्यात पुटपाक येतो, त्याच्यात नेत्रसेक येतो, त्याच्यात पिंडी येते, त्याच्यात शिरोवेष्टन येतं आणि त्याच्यात नसी येतं. ह्याच्यासोबत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाताची विकृती असेल तर बस्ती चिकित्साही करावी लागते. ह्या चिकित्सेचा वापर केला तर तो रक्तातला वात कमी करता येतो, त्या आजाराची ग्रोथ थांबवता येते आणि बऱ्याच अंशी आपल्याला जो काळ्या बोळाचा शेप बदलला आहे तो रिव्हर्स करता येतो. मला डोळ्याचा प्रॉब्लेम होता, म्हणजे लेझरिंग झालेलं होतं, इंजेक्शन झालेली होती, मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि व्हाईटनेस असा डोळ्यावर येत होता. सरांच्याकडे ज्यावेळेपासून यायला लागलो त्यांनी काय ज्या सूचना सजेशन केलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होते. आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाहिजे असेल त्यांनी जरूर सरांच्याकडे यावं, त्यांना डेफिनेट फायदा होईल. पण ह्याच्या पुढे जाऊन मोतीबिंदू झाले, काचबिंदू झाले किंवा डायबेटिक हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी झाली, ह्या सर्व आजारांसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर अर्थातच ह्याच्या पुढे जाऊन काय सांगता येईल आम्हाला? आता ग्लॉकोमाच्या बाबतीत बोलायला झालं तर ओपन अँगल ग्लॉकोमा आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा असे दोन प्रकार मोडतात. जिथून पाण्याचा ॲक्वेस ह्युमर नावाचा जो प्रकार आहे, जो पाण्याचा तिसरा प्रकार, म्हणजे डोळ्यात जनरली 3 वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी असतं. एक अश्रू, दुसरं ॲक्वेस ह्युमर आणि तिसरं व्हिट्रस, जे लेन्स आणि पडद्याच्या मध्ये असतं. हे ॲक्वेस ह्युमरचं फंक्शन आहे की ती सिक्रेट करणार, ते लेन्समधली घाण कलेक्ट करणार, कॉर्नियाच्या बॅक साईडची घाण कलेक्ट करणार आणि अशुद्ध रक्तवाहिन्यात ते मिक्स होणार. ती जी प्रोसेस आहे ती ज्या वेळेला हॅम्पर व्हायला लागते. हॅम्पर होते म्हणजे कसं आहे, बऱ्याच वेळेला बघा कॉर्नियाच्या बाबतीत जी आहे काही पेशी मरतात आणि काही पेशी तयार होतात आतल्या भागातले जे एंडोथेलियमचा जो लेअर आहे त्या बाबतीत. आणि मग ज्यावेळी ॲक्वेस ह्युमर जे ते सेल्स घेऊन बाहेर जात असतं आणि ते जे सेल्स खूप मोठ्या प्रमाणात डेड होत असतील, एजिंग फास्ट होत असेल, रक्तात पित्ताचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असेल, डोळ्यांमध्ये पित्ताचा उद्रेक जास्त आहे, कामाचं स्वरूप असं आहे की डोळ्यात पित्ताचा उद्रेक जास्त होतो, ह्या सगळ्या गोष्टीनं त्या सेल्स एक त्या ड्रेनेज सिस्टममध्ये ब्लॉक करायला लागतात किंवा तो अँगलच बंद व्हायला लागतो. ह्या दोन गोष्टीमुळे डोळ्यातलं प्रेशर वाढतं आणि ग्लॉकोमा आपल्याला बसत असतो. डोळ्यात वेदना होणं, डोळा लाल व्हायला लागणं आणि दिसणं कमी होणं हे लक्षणं आहेत ग्लॉकोमाची. हे जर लक्षणं दिसत असतील किंवा ज्यांचा ऑलरेडी डायग्नोज झालेला आहे ग्लॉकोमा, त्यांनी लगेच योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने जर ट्रीटमेंट केली गेली किंवा आपल्या वेगवेगळ्या सेंटरला येऊन दाखवलं तर तिचं निदान आयुर्वेदिक पद्धतीनं करून मग त्याचे उपचार, मूळ आजार ज्याच्यामुळं आहे ते मूळ कारणाची आणि डोळ्याची अशी एकत्र ट्रीटमेंट करून ह्या आजारातून आपण कायमस्वरूपी नक्की बाहेर पडू शकतो. मला काचबिंदूंचा त्रास होता. मी अनेक उपचार केले तरी माझी दृष्टी हळूहळू कमी होत होती. मग ना मी श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालय केंद्रामध्ये उपचार घेतले तर त्याची माझी दृष्टी कमी होत होते, तोही त्रास कमी झाला आणि माझा काचबिंदूचाही त्रास कमी झाला. आणि हे श्री विश्ववल्लभ उपचार आता संपूर्ण महाराष्ट्रभर मिळत आहेत. विशेष करून पुण्यामध्ये 2 मुख्य दवाखाने आहेत, सदाशिवपेठ आणि त्याचप्रमाणे सिंहगड रोड, धायरी फाटा या ठिकाणी. त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक, सांगली आणि याच अनुषंगाने सोलापूर, त्याचप्रमाणे नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी सुद्धा. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा मिळणार आहे. पण या व्यतिरिक्त ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे महाराष्ट्रातील आमच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील रुग्णांना. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर अर्थातच ह्याच्या पुढे जाऊन जो मुख्य आजार गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेला दिसतोय तो आहे रेटिनोपॅथीचा. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधत्वाला सामोरं जावं लागतं या डोळ्याच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना. तर रेटिनोपॅथी विषयी आम्हाला सांगा, कशी लक्षणं असतात याची आणि काय ट्रीटमेंट यावरती करू शकतो? खरं तर ज्यावेळेला डोळ्यांच्या पडद्याच्या बाबतीत डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला बऱ्याचदा असं होतं की अचानक दिसणं बंद झालंय किंवा रक्तस्राव झालेला असतो, अचानक दिसणं बंद होतं किंवा सूज पडद्याला यायला लागते, त्यावेळेला आस्ते आस्ते विजन कमी होतं आणि एकदम मग त्यानंतर दिसणं कमी व्हायला लागतं. ह्याच्यात पेनलेस असतं, म्हणजे बऱ्याचदा वेदना किंवा ठणक ही लक्षणं नसतात, पण अचानक दिसणं कमी होणं ही बऱ्याचदा लक्षणं ह्या रुग्णांमध्ये दिसत असतात. ह्याचा ट्रीटमेंटचा विचार करताना मात्र आपण जसं मी तुम्हाला सांगितलं आयुर्वेदात होलिस्टिक अप्रोच आहे. म्हणजे हायपरटेन्शन,
रक्तदाब. जर तुम्हाला एकाला पडद्याचा विकार उत्पन्न झाला म्हणजे मधुमेहामुळे जर डायबेटिक रेटिनोपॅथी बसली किंवा हायपरटेन्शनमुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी बसली, तर निदान करताना हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब का आहे, त्याला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, त्याला मलावस्तंभाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या दिनचर्येमुळे आहे, त्याची स्ट्रेस लाईफ आहे. तसंच मधुमेहाच्या बाबतीत मात्र तो कफज आहे, पित्तज आहे, वातज आहे प्रकार. म्हणजे प्रमेह हा कफज पित्तज वातज प्रकार आहे का ती स्ट्रेस शुगर आहे का, हे काहीच नाही. फक्त आकडे म्हणजे रक्त शर्करा आणि मूत्र शर्करा वाढलेली आणि त्याला आधुनिक शास्त्रानं लेबल मारले की हा मधुमेह आहे. हे मूळ निदान करून मग त्याची ट्रीटमेंट केली जाते. अगदी खेड्यापासून शहरापर्यंत एकही माणूस असा नाही ज्याला शुगर आहे, ज्याला मधुमेह आहे तो औषध उपचार घेत नाही. घेतो ना, म्हणजे ज्याला डिटेक्ट झाल्यानंतर लगेच आधुनिक शास्त्राचे औषध चालू होतात, तरी सुद्धा काही ठराविक वर्षानंतर त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी बसतेच. त्यामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना मूळ निदान काय, मधुमेह आहे तर म्हणजे प्रमेह आहे तर तो कुठला प्रकार आहे, कफज पित्तज वातज आहे तर त्याचं निदान ट्रीटमेंट करावे लागते. हायपरटेन्शन आहे तर त्याचं मूळ निदान काय त्यानुसार ट्रीटमेंट करावे लागते. शरीर शुद्धी करावी लागते आणि मग त्याच्यासोबत ह्या आजारांमुळे जेव्हा डोळ्यावरती परिणाम झाला आहे तर त्या डोळ्याची ट्रीटमेंट करणं तेवढेच क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी अगदी पिंडी, बिडालक, शिरोवेष्टन, नेत्रसेक, अच्योतन, गंडूश, जलोका उच्चरण, बस्ती, पादलेप, मुख प्रक्षालन, मुखलेप अशा बरेच प्रोसिजर आहेत. त्या त्या व्यक्तीनुसार त्या त्या आजारानुसार ती प्रोसिजर कोणती, त्याची औषधं कोणती याचा सारासार विचार करून नाडी परीक्षण करून मग ट्रीटमेंट प्लॅन केली जाते आणि मग आपल्याला मात्र ती ट्रीटमेंट नक्की फलद्रूप होताना दिसत असते. मला दिसतं वगैरे चांगलं, पण मला लहान वयात मधुमेह झाल्यामुळे डोळ्याचा जो पडदा आहे तो चांगला राहावा याच्याकरता त्यांच्याकडनं मी औषधं घेते. औषधं अतिशय उत्तम आहेत आणि मला स्वतःलाही चांगला अनुभव आहे. डोळ्यात खाज येणं, खूप फुटणं, पाणी येणं वगैरे सगळं बंद झालं. सर, अर्थातच या अनुषंगाने अंधत्वाचं एक प्रमुख कारण आहे ते आहे मॅक्युलर डिजनरेशन आणि उतार वयात तो होतो जास्त करून, पण आता त्याचंही प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर हा आजार बरा करता येणं शक्य आहे का? नक्की आहे. खरं तर मुळात एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन त्या नावातच सगळं आहे. एज रिलेटेड म्हणजे वयानुरूप म्हातारपणामुळे येणारं डिजनरेशन आहे. जसं सांध्यांची झीज होते आपण म्हणत असतो बघा, 90 वर्ष वयोगटातली एखादी व्यक्ती आहे, वयोमानानं त्यांना ऐकू येत नाही, वयोमानानं त्यांच्या लक्षात राहत नाही, हे जसं म्हणतो तसंच वयोमानानं पडद्याची झीज होणं हे अपेक्षित आहे. ती होती वयवर्ष 80, 85, 90ला दिसणं, पडद्याची झीज होते आणि दिसणं कमी होतं. पण हे प्रमाण आता आपल्याला जसं मी काही भागांमध्ये सांगितले की 85-50 मध्ये ही लक्षणं दिसायला लागलेत. मग ह्याचं कारण काय? ह्याचं कारण अतिरेक घाणेरडं खाणं, तुमचं अव्यवस्थित अनियंत्रित तुमची दिनचर्या असणं आणि मग म्हातारपण लवकर यायला लागणं. तसाच डोळ्यावरती परिणाम येतो आणि मग त्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो. हे त्याची ट्रीटमेंट करता येते का नाही? नक्की करता येते. आयुर्वेदात रसायन आणि वाजीकरण चिकित्सा सांगून ठेवली. तुम्ही ऐकलं असेल की च्यवनप्राश नावाचं औषध आहे, म्हणजे ते कल्प आहे जो ॲज अ टॉनिक म्हणून सगळी घेतात. च्यवन ऋषी जे म्हातारे झाले होते त्यांनी ह्या औषधानं तारुण्य प्राप्त केलं म्हणून त्याला च्यवनप्राशी नाव आहे. तर अशी आयुर्वेदात जसे शरीराचं तारुण्य आणण्यासाठी जे आयुर्वेदात औषधं सांगून ठेवली आहेत, तसं डोळ्याची झीज भरून काढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं रसायन चिकित्सा सांगून ठेवली. जर त्याचं योग्य निदान योग्य वेळी झालं, योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं झालं तर आपल्याला वेळीच त्या ज्याच्यामुळे ती झीज होते ते भरून ते दोष काढून टाकता येतो आणि मग त्याची ट्रीटमेंट करून आपल्याला ती झीज भरून आणता येते. काही वेळ लोकांच्या बाबतीत जर लेट आले किंवा दोषांचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात असेल, डॅमेज खूप असेल, तर ती भरून जरी नाही आणता आलं तर त्याचं पुढचं जे अंधत्वाचं परिवर्तन आहे किंवा त्याची जी त्या आजाराची पुढची ग्रोथ आहे ती आपल्याला पूर्ण थांबवता येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे हे श्री विश्ववल्लभ उपचार जे संशोधनपूर्ण उपचार आहेत आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून पुण्यामध्ये 2 मुख्य दवाखाने आहेत, सिंहगड रोड धायरी फाटा या ठिकाणी, त्याच अनुषंगाने सदाशिवपेठ या ठिकाणी, मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक, सांगली आणि ह्या व्यतिरिक्त आपल्याला सोलापूर, नागपूर, त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी ही सेवा मिळणार आहेच. पण आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशन, व्हिडिओ कन्सल्टेशन ही महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील रुग्णांना उपलब्ध आहे. त्यामुळे डोळ्यांशी निगडीत कोणतीही समस्या असो, ज्याच्यामध्ये ड्राय आय सिंड्रोम आहे, डोळ्यांचा कोरडेपणा आहे, केराटोकॉनस सारखा बुबुळांचा आजार आहे किंवा त्या अनुषंगाने मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट आहे, ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू आहे, रेटिनाचे विविध आजार ज्याच्यामध्ये डायबिटीसमुळे होणारी रेटिनोपॅथी आहेच, पण हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, हाय ब्लड प्रेशरमुळे उद्भवणारे डोळ्यांचे आजार आहेत. या व्यतिरिक्त मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे वयोमानापरत्वे येणारं अंधत्व आहे,
पडद्यांचे कोणतेही आजार असो डोळ्यांच्या किंवा त्याच अनुषंगाने इतरही विविध आजार ज्याच्यामध्ये चष्मा लागणं किंवा नंबर वाढणं, नंबर खूप जास्त कमी असणं आणि अशा स्वरूपाचे जे दृष्टीदोष आहेत त्यासाठी सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला सर्वोत्तम उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे श्री विश्ववल्लभ आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्राचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या डोळ्यांच्या विकारांवरील असणाऱ्या ह्या श्री विश्ववल्लभ उपचारांचा लाभ घेऊ शकता. वैद्यराज, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.